महाराष्ट्र सेट परीक्षा 2024 पेपर फर्स्ट विभाग दुसरा रिसर्च ॲप्टिट्यूड संशोधनविषयक दृष्टिकोन पाठ 13वा यामध्ये आपण सरावासाठी काही वस्तुनिष्ठ प्रश्न बघत आहोत. प्रश्न क्रमांक 202. जर एक चल नामांक श्रेणीवर नॉमिनल स्केल मोजले जात असेल आणि दुसरे चल आंतरश्रेणीवर इंटरवल स्केल मोजले जात असेल तर योग्य संशोधन पद्धती टिंब ही असेल. पर्याय क्रमांक प्रायोगिक पद्धती, पर्याय क्रमांक ब व्यक्ती अभ्यास पद्धती, पर्याय क्रमांक क तिर्यक छेदात्मक पद्धती, पर्याय क्रमांक ड सहसंबंध पद्धती. उत्तर आहे पर्याय क्रमांक अ प्रायोगिक पद्धती. प्रश्न क्रमांक 203. संशोधक जे अभ्यासले त्याचे टिंब स्पष्टीकरण देतो. पर्याय क्रमांक अ स्वतःच्या यथार्थ दर्शनातून, पर्याय क्रमांक ब संग्रहित माहितीच्या आधारे, पर्याय क्रमांक क संशोधन मंडळीच्या लोकप्रिय विश्वासासंदर्भातून, पर्याय क्रमांक ड धोरणे ठरविण्याच्या अथवा अनुदान देणाऱ्या संस्थांच्या अपेक्षेनुसार. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक ब संग्रहित माहितीच्या आधारे स्पष्टीकरण देते. प्रश्न क्रमांक 204. विचारविमर्श चर्चासत्र पद्धतीचा उपयोग केला जातो तेव्हा, पर्याय क्रमांक अ प्रकरण कठीण असेल, पर्याय क्रमांक ब प्रकरण खूप कठीण असेल, पर्याय क्रमांक क प्रकरण सोपे असेल, पर्याय क्रमांक ड वरील सर्व. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक ब प्रकरण खूप कठीण असेल. प्रश्न क्रमांक 205. कृषी आयोग, श्रम आयोग, जागतिक व्यापार संघटना इत्यादींची अहवालामधील माहिती टिंब असते. पर्याय क्रमांक अ दुय्यम माहिती, पर्याय क्रमांक ब प्राथमिक माहिती, पर्याय क्रमांक क प्रत्यक्ष माहिती, पर्याय क्रमांक ड वरीलपैकी एकही नाही. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक अ दुय्यम माहिती. प्रश्न क्रमांक 206. जनगणना करताना कोणत्या पद्धतीचा अवलंब केला जातो? पर्याय क्रमांक अ आदर्श अनुसंधान, पर्याय क्रमांक ब परिपूर्ण अनुसंधान, पर्याय क्रमांक क समग्र अनुसंधान, पर्याय क्रमांक ड प्रत्यक्ष अनुसंधान. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक क समग्र अनुसंधान. प्रश्न क्रमांक 207. टिंब संशोधनामध्ये एखाद्या विषयाशी संबंधित वास्तविक तथ्यांच्या आधारावर वर्णनात्मक विवेचन केले असते. पर्याय क्रमांक अ वर्णनात्मक, पर्याय क्रमांक ब निदानात्मक, पर्याय क्रमांक क अनविश्लेषणात्मक, पर्याय क्रमांक ड प्रयोगात्मक. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक वर्णनात्मक. प्रश्न क्रमांक 208. संशोधकाने टिंब करणे अपेक्षित नाही. पर्याय क्रमांक अ प्रत्यक्ष कार्यक्षेत्रात जाऊन तथ्य संकलन करणे, पर्याय क्रमांक ब संशोधन कार्यासाठी संगणकाचा वापर करणे, पर्याय क्रमांक क इतरांच्या संशोधनाचा सार स्वतः वापरणे, पर्याय क्रमांक ड संशोधनाचे सामान्यीकरण करणे. तर उत्तर आहे संशोधकाने इतरांच्या संशोधनाचा सार स्वतः वापरणे अपेक्षित नाही. प्रश्न क्रमांक 209. तथ्य विश्लेषणामध्ये टिंबचा समावेश होतो. पर्याय क्रमांक अ माहिती परीक्षण, पर्याय क्रमांक 2 तथ्यांचे विभाग पाडणे, पर्याय क्रमांक 3 तथ्य संकलन करणे, पर्याय क्रमांक 4 प्रश्नावली तयार करणे, पर्याय क्रमांक 5 संख्याशास्त्रीय निष्कर्ष काढणे. तर तथ्य विश्लेषणामध्ये माहिती परीक्षण करणे, तथ्यांचे विभाग पाडणे आणि संख्याशास्त्रीय निष्कर्ष काढणे यांचा समावेश होतो. उत्तर आहे पर्याय क्रमांक क. प्रश्न क्रमांक 210. व्यावहारिक संशोधनात टिंब असेही म्हणतात. व्यावहारिक संशोधनात टिंब असेही म्हणतात. पर्याय क्रमांक अ मौलिक संशोधन, पर्याय क्रमांक ब क्रियाभिमुख संशोधन, पर्याय क्रमांक क शुद्ध संशोधन, पर्याय क्रमांक ड सांख्यिकी संशोधन. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक ब क्रियाभिमुख संशोधन. प्रश्न क्रमांक 211. संशोधन आराखडा हा टिंब बनवावा लागतो. पर्याय क्रमांक अ संशोधन सुरू करण्यापूर्वी, पर्याय क्रमांक ब संशोधन पूर्ण झाल्यावर, पर्याय क्रमांक क संशोधन चालू असताना, पर्याय क्रमांक ड वरील सर्व वेळी. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक अ संशोधन सुरू करण्यापूर्वी. प्रश्न क्रमांक 212.
क्रियाभिमुख संशोधन पद्धतीमध्ये टिंबटिंबवर भर असतो. पर्याय क्रमांक ज्ञानाचा व्यावहारिक उपयोग. पर्याय क्रमांक 2 सामाजिक समस्येचे निराकरण. पर्याय क्रमांक 3 समस्या निर्मितीस प्रतिबंध. पर्याय क्रमांक 4 पूर्वसिद्धांताची चिकित्सा. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक क क्रियाभिमुख संशोधन पद्धतीमध्ये ज्ञानाचा व्यावहारिक उपयोग, सामाजिक समस्येचे निराकरण आणि समस्या निर्मितीचे प्रतिबंध वर भर असतो. उत्तर आहे पर्याय क्रमांक क. प्रश्न क्रमांक 213. या उतार्यामध्ये लेखकाने कशावर अधिक भर दिलेला आहे? पर्याय क्रमांक आंतरराष्ट्रीय वाणिज्य. पर्याय क्रमांक ब श्रमप्रधान उद्योग. पर्याय क्रमांक क भांडवली संसाधन व्यवस्थापन. पर्याय क्रमांक ड ज्ञान अनुप्रेरित प्रतिस्पर्धात्मक लाभावर. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक ड ज्ञान अनुप्रेरित स्पर्धात्मक लाभावर. प्रश्न क्रमांक 214. तथ्य संकलनाची स्थिती व तथ्य निरीक्षणाची पद्धत टिंबटिंबमध्ये स्पष्ट करावी लागते. पर्याय क्रमांक संख्याशास्त्रीय आराखडा. पर्याय क्रमांक ब कार्यान्वीकरण आराखडा. पर्याय क्रमांक क नमुना चाचणी आराखडा. पर्याय क्रमांक ड निरीक्षण आराखडा. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक ड निरीक्षण आराखडा. प्रश्न क्रमांक 215. निरीक्षण आराखड्यामध्ये टिंबटिंब असते. पर्याय क्रमांक तथ्य विश्लेषणाची माहिती. पर्याय क्रमांक ब तथ्य संकलन विषयक निर्णय. पर्याय क्रमांक क संशोधन निष्कर्ष. पर्याय क्रमांक ड प्रस्तावित निवड. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक ब तथ्य संकलन विषयक निर्णय. प्रश्न क्रमांक 216. खालील संशोधनाची काही मूलभूत तत्त्वे दिली आहे, त्यापैकी चुकीचे तत्त्व कोणते आहे? पर्याय क्रमांक वस्तुनिष्ठता. पर्याय क्रमांक ब व्यवस्थीकरण. पर्याय क्रमांक सामान्यीकरण. पर्याय क्रमांक ड अभ्युपगम. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक ड अभ्युपगम. प्रश्न क्रमांक 217. अध्ययन अध्यापनाशी संबंधित अनुभवाची शंकू कोन ऑफ एक्सपिरियन्स टिंबटिंबने सुचवला. पर्याय क्रमांक जॉन डीवे. पर्याय क्रमांक अ जॉन डीवे. पर्याय क्रमांक ब किलपॅट्रिक. पर्याय क्रमांक क फ्रोएबल. पर्याय क्रमांक ड एडगर डेल. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक ड एडगर डेल.